औरंगजेबाच्या कबरीला पुरातत्व खात्यानं संरक्षण दिल्यामुळे राज्य सरकारला संरक्षण द्यावं लागतं. फडणवीसांचं स्पष्टीकरण. मात्र औरंगजेबाचं उदात्तीकरण होणार नसल्याचं ठणकावलं. औरंगजेबाची कबर काढण्याची मागणी योग्यच असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भूमिका. तर मोदींनी फोन करून आदेश द्यावा आणि कबर हटवावी, आदित्य ठाकरेंनी डिवचला. औरंगजेबाच्या कबरीवरून शिवसेनेतच मतभेद. औरंगजेबाचं थडगं असलं तरी चालेल, पण त्यावर खर्च करण्याची गरज नाही, प्रतापराव जाधवांचं मत. तर कबर नको ही पक्षाची भूमिका. नरेश म्हस्के यांचं स्पष्टीकरण. औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी GR काढा. कुणी अडवलंय? संजय राऊतांचं आव्हान. तर औरंगजेबाची कबर खोदण्याआधी तुम्ही केलेल्या पापाची कबर खोदा, वडेट्टीवारांचा टोला. औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलासह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शनं. कबर उखडून फेकण्याचा इशारा. फडणवीस नव्हे तर राज्य सरकार औरंगजेबाप्रमाणे क्रूर. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा U-टर्न. तर हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेचे विधिमंडळात पडसाद. भाजप आमदारांकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी. सहा महिन्यात आणखी एका मंत्र्याची विकेट जाणार. खासदार सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा. बायकोच्या आड लपून उद्योग करत असल्याचा आरोप. तर सुप्रियाताईंनी आकाश पाहत दिवस मोजावेत. नितेश राणेंचा हल्लाबोल. बरं झालं पक्ष फुटला आणि धनंजय मुंडे बाहेर गेले. सुप्रिया सुळेंचा घणाघात. मुंडे पक्षात असते तर एकतर ते राहिले असते, नाही तर आपण राहिलो असतो, केलं स्पष्ट. लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करणार, पण योजना बंद करणार नाही. अजित पवारांची विधानसभेत ग्वाही. नावं कमी झालेल्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचंही केलं स्पष्ट. बीडमधल्या विनाअनुदानित शिक्षकाच्या आत्महत्येचे विधिमंडळात पडसाद. संस्थाचालकांवर अजून गुन्हा का दाखल नाही? विरोधकांचा सवाल. स्वतःहून गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. बीडमधल्या विकास बनसोडे हत्येप्रकरणी 6 जणांना अटक. 4 आरोपी अजूनही फरार. आरोपींना शोधण्यासाठी 2 पथकं रवाना. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी महायुतीचा 5ही उमेदवारांचे अर्ज दाखल. भाजपचे 3 तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादीकडून संजय खोडकेंचा उमेदवारी अर्ज दाखल. घरकुलांना आता 5 ब्रास वाळू मोफत मिळणार. पुढील 8 दिवसांमध्ये वाळू धोरण लागू करण्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा. तर 15 दिवसात वाळू उपलब्ध न केल्यास तहसीलदारावर कारवाई करण्याचा इशारा. ऊस उत्पादकांना एक रकमीच FRP द्या. मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश. टप्प्याटप्प्यानं FRP देण्याचा सरकारचा निर्णय कोर्टाकडून रद्द. शिवजयंतीनिमित्त भिवंडीकरांचं जनतेच्या राजाला आगळंवेगळं अभिवादन. छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. तातडीनं तीर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेक